भाजप आमदार सुरेश धस आपल्या सोबत आहेत। अण्णा, आज मुख्यमंत्र्यांची भेट तुम्ही घेतलेली आहे, काय नेमक्या मागण्या ह्या भेटीमध्ये करण्यात? याच्यामध्ये विशेषतः मागणी मी खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीत, कारण म्हणजे नदी पात्र जे आहेत ते पूर्णपणे बदललेत। काही ठिकाणी वळण न घेता सरळ ते काही ठिकाणी गावातून शेतकऱ्यांच्या शेतामधून शिरलेली आहे। खरडून गेलेली जमीन, बुजलेल्या विहिरी, वाहून गेलेले जे इतर साहित्य आहेत, मोटारी आहेत, त्याच्यानंतर म्हणजे ड्रीप इरिगेशनचं मटेरियल आहे, सोलार पंप वाहून गेलेले आहेत आणि ट्रान्सफॉर्मर्स वाहून गेलेले आहेत, कांदा चाळी वाहून गेलेले आहेत। या काही बाबी ज्या आहेत त्या अस्तित्वात असलेल्या 2005च्या अधिनियमामध्ये इन्क्लूड नाही आहेत, त्या इन्क्लूड कराव्यात अशा प्रकारची विनंती केली। आणि खरडून गेलेल्या जमिनीला मनरेगाच्या अंतर्गत टाकून शासन निर्णय करून हेक्टरी 5 लाख रुपये ते 7.5 लाख रुपये अप टू 10 लाख रुपयापर्यंत जर त्या शेतकऱ्याला आपण शासन निर्णय करून जाहीर केलं तर मला वाटतं शेतकरी याच्यातनं निश्चितपणे बाहेर पडू शकेल असं माझं मत आहे। अण्णा, बुजलेल्या विहिरीला दुरुस्तीसाठी 3 लाख रुपये प्रत्येकी, किंवा जर तसं नाही दिलं आणि काही शेतकऱ्यांनी जर स्रोत त्याचे, कारण विहिरीत निस्ता गाळ गेलेला नाही, जे विहिरीला येणारे भूगर्भातील जे स्रोत आहेत त्या स्रोतामध्ये जर पाणी गेलेलं असेल अशी काही कंप्लेंट आली तर नवीन विहीरसुद्धा त्या शेतकऱ्याला जिओ टॅगची आणि याची अट काढून त्या ठिकाणी नवीन विहीर मंजूर करावी अशा प्रकारची मागणी केली। मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं आहे सगळ्या तुमच्या मागण्यांवर? एम साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे की तुम्ही जे आलेला आहात याच्या बाबतीमध्ये आम्ही तातडीने निर्णय घेतो आणि मी जे खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीत आणि विहिरीच्या दुरुस्तीच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदय पहिल्यांदा 2014ला मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी अशा प्रकारचे निर्णय यापूर्वी केलेले आहेत आणि आता जे आहे ते विशेषत्वाने या 2 बाबीच्या, बुजलेली विहीर आणि खरडून गेलेली जमीन याच्या बाबतीमध्ये करावेत अशा प्रकारची विनंती आहे। आणि व्यापाऱ्यांचं सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणावरती झालं आहे, गोरगरिबाच्या घरामध्ये पाणी गेलं आहे, त्या बाबतीतले सुद्धा निर्णय लवकर करा। मराठवाडा असेल किंवा आसपासचा जो परिसर आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, तिकडचे स्थानिक आमदारांची मागणी आहे की कुठेतरी ओला दुष्काळ जो आहे तो सरकारने जाहीर करावा। तुमचं मत काय आहे की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे? निस्ता ओला दुष्काळ जाहीर करून काय करणार? ते ओला दुष्काळ वगैरे जाहीर करण्याच्या संदर्भामध्ये माझं मत तसं नाही आहे। माझं मत असं आहे की ज्या बाबी या ठिकाणी समोर आलेल्या आहेत, कधीही न घडलेल्या नवीन बाबी यावेळेस घडलेल्या आहेत, त्याच्या बाबतीमध्ये सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत आणि जनतेला रिलीफ द्यावा। ओला दुष्काळ वगैरे जाहीर करण्याची मला वाटतं अजिबात आवश्यकता नाही। एक राजकीय प्रश्न असा आहे की धनंजय मुंडे पुन्हा एकदा म्हणतात की मला व्यस्त काम द्या किंवा काम द्या वारंवार म्हणतात। अजितदादांनी म्हटलं की कुठेतरी तुमच्याकडे लक्ष दिलं जाईल, त्यामुळे पुन्हा चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागल्यात त्यांच्या पुनर्वसनाच्या। हे बघा, मला सध्या पुरामुळं याच्यामुळं सवड नाही आहे, 2 दिवसाच्या नंतर या बाबतीत मी बोलतो। साहजिकच आहे, सुरेश धस आपल्यासोबत होते, त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि कुठेतरी मराठवाडा परिसरात किंवा त्यांच्या मतदारसंघात ज्या पद्धतीने पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे नुकसान झालेलं आहे, सरकारने योग्य ती पावलं उचलून या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी जी आहे ती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन संतोष कदमसह विनायक डावरुग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।